नमस्कार TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। महत्त्वाची बातमी, सरेंडर वरून दोन्ही आकांमध्ये बिनसल्याचा दावा आमदार सुरेश धस यांनी केलाय। पोलिसांसमोर हजर व्हायचं की नाही या संदर्भात दोन्ही आकांमध्ये द्वंद्व सुरू असल्याचं सुरेश धस म्हणाले। बीडमध्ये शस्त्र परवाने भाजीपाला आणि चिरीमिरी सारखे वाटल्याचं धस यांनी म्हटलं आहे। पोलिसांसमोर हजर व्हायचं की नाही यावरून आका आणि त्याचा आका यांच्यात द्वंद्व सुरू आहे असा दावा सुरेश धस यांनी केला आहे। बकरी की मां कब तक दुआ मांगेंगी असंही धस म्हणतात। बकरी की मां कब तक दुआ मांगेंगी, दुआ फार दिवस चालत नसती, दुआ अर्ध्यातच सुटणार आहे। आणि मला असं वाटतं आका आणि त्यांचे आका यांच्यामध्ये द्वंद्व चालल्याने दिसतंय। आकाचा आका सापडणार नाही असं सुरेश धस यांनी म्हटलंय। देवाच्या कृपेला किंवा मी प्रार्थना करतो आकाचे आका त्यात सापडू नयेत। त्यांनी जरा आणि मला वाटतं ते नाही सापडणार। बीड जिल्ह्यात शस्त्र परवाने भाजीपाला चिरीमिरी सारखे वाटलेत असा दावा धस यांचा आहे। अग्निशस्त्र परवाने भाजीपाल्यासारखे किंवा चिरीमिरी सारखे वाटलेले आहेत, त्या लोकांच्या वरती तातडीने कारवाई झाली पाहिजे। एसपी जर शस्त्र परवाने देत असतील तर बीडचं काबुलिस्तान होणार असं सुरेश धस म्हणाले। तुम्ही जे बिहार म्हणता, बिहारच्या पुढचं काबुलिस्तान का काय ते आहे, हे व्हायची पाळी बीड जिल्ह्यामध्ये आली। कोणी उठतोय, कोणी परवाने काढतोय। बीड जिल्ह्यातल्या ठाय जिल्हाधिकाऱ्यांनी संपवावं असं सुरेश धस यांनी म्हटलंय। लक्ष्मी पूजनाला ठॉय करतोय, कोणी चौकात उभा राहायला ठॉय करतोय, कोणी धाब्यावर बसला तो पण ठॉय करतोय। तर हे ठॉय जे आहे बीड जिल्ह्यातलं, हे लवकरात लवकर जिल्हाधिकाऱ्यांनी संपवावं। दाऊदपूर गाव आणि परिसरात हजारो टिप्पर राखेचा उपसा करतात असं सुरेश धस म्हणाले। राखेचा उपसा करणारे अजय मुंडे कोणाचे चुलत भाऊ आहेत, तपास करा, सुरेश धस यांची ही मागणी आहे। दीपक मुंडे, अजय मुंडे हे चुलत भाऊ आहेत। स्वतः कोणाचे चुलत भाऊ आहेत तेवढं तुम्ही तपासून घ्या। हे दाऊदपूर आणि त्या परिसरामध्ये हजारो टिप्पर दररोज तिथून उपसा त्या ठिकाणी करतात। पर्यावरण खात्यानं राख माफियांकडे सरळ दृष्टी फिरवावी, सुरेश धस यांचं पंकजा मुंडेंना हे आवाहन आहे। राज्याचं पर्यावरण खातं आता आमच्याच जिल्ह्याकडे आलंय असं मला माहिती आहे। तर पर्यावरण खात्याने थोडीशी वक्र नसली तरी सरळ तरी दृष्टी तिकडे फिरवावी। डिलीट केलेल्या मोबाईलचा डाटा पुन्हा मिळवता येतो, बडा नेता कोण हे मला माहित नाही असं धस म्हणाले। नाही होऊ शकत। डिलीट केला, गायब केला तरी संबंधित कंपनीला मागचा सगळा डेटा ओपन करता येतो। केवळ खंडणीचा गुन्हा दाखल असताना पोलिसांसमोर शरण का जात नाही, याचा अर्थ हत्या प्रकरणात देखील सहभाग आहे का असा सवाल सुरेश धस यांनी केलाय। ते तुमच्यावरती खंडणीचाच आरोप आहे ना फक्त, मग तुम्ही अटक व्हायला का घाबरताय? याचा अर्थ 100% सरळ आहे की तुम्ही संतोष देशमुखच्या खुनामध्ये सरळ आरोपी आहात। त्यांनी मला आता सांगितलं की 105 ऑलरेडी जे परवाने दिलेले ते रद्द झालेले आहेत। आणखी एक 10, 12, 15 परवाने हे बँकांशी संबंधित आहेत, त्याच्यामुळे बँका त्यांचं ते ठेवतील। राहिलेले 1000, 1,500 परवाने हे तातडीनं त्याचा रिव्ह्यू घेऊन आम्ही लवकरात लवकर रद्द करू अशा प्रकारचं आश्वासन मला जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी दिलंय। ज्या लोकप्रतिनिधींनी शिफारशी केल्या असतील किंवा ज्या लोकप्रतिनिधींनी त्यांचं पद भाड्यानं दिलेलं असेल तर त्यांनी जरी शिफारशी केल्या असतील तर त्याही शिफारशी चेक कराव्यात। माझा फोन आला असेल ना एखाद्या वेळेस सुरेश धसचा, तर सुरेश धस वरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे। माझ्याकडे याचे लाडा बरेच जण आलते, मला पिस्तूल पाहिजे। मी उठीतून मी माझ्या आयुष्यामध्ये 2 का काय शिफारशी केलेल्या आहेत, त्या बी 12 बोरच्या। संख्या परळीमध्ये जास्त आहेत म्हणजे मग कोण? आका आणि आका के आका यांच्याशिवाय काय झालंय? हे जे इतकं भयानक झालेलं आहे बीड जिल्ह्यामध्ये की तुम्ही 1200 आणि 1300 मी सभागृहात म्हणलोय मुंबईत सुद्धा एवढे परवाने नसतील, मग इथं कसं काय एवढे परवाने मिळाले?
आणि तुम्हालाच का परवाने लागतात? कशासाठी लागतात? राख्याचे धंदे करायसाठी पिस्तूल लागतात का? काही अधिकारी अजूनही काही पोलीस कर्मचारी मी म्हणतो ना यांना मदत करतायत. अजूनही लोकांना वाटतं हे पालकमंत्री होते का काय, कशाला दुश्मनक्या घ्यायच्या. पण मी नाही घाबरत. ते पालकमंत्री कोणी हो अथवा नाही हो, मी तर आजही म्हणतो हे जे सगळं जंगल राज झालेलं आहे हे साफ होण्यासाठी या राज्याचे मुख्यमंत्री हेच आमच्या बीडचे पालकमंत्री पाहिजेत. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब स्पेशल केस म्हणून झाले पाहिजे.